नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे. 2 दिवसाच्या उघडीपीनंतर आज परत दुपारनंतर पावसानं दुपारनंतर म्हणजे 3:30 नंतर पावसानं आपली हजेरी लावली. नुसती हजेरी लावली नाही तर 5:30 नंतर तर तो असा मुसळधार धाराशिव शहरात बरसला की सर्वत्र पाणीच पाणी करून टाकलं. इकडं तुळजापूर, येरमाळा या परिसरात ही पाऊस झाल्याचं वृत्त आहे. तुळजापूर आणि येरमाळा येथे उद्यापासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे आणि मग त्यात पावसाचं काही अडचण येते की काय अशी शंका व्यापाऱ्यांना येत आहे. भाविक मात्र आपल्या ह्याच्याप्रमाणे दरवर्षी ते येत असतात, ते येतच राहतील. पण व्यापाऱ्यांचा व्यवसायावर मात्र याचा परिणाम, पाऊस जर असाच राहिला तर परिणाम होईल हे निश्चितच. इकडं शेतात 2 दिवसाच्या उघडीपीत अनेकांनी आपल्या सोयाबीनची काढणी केली, त्याची बुचाडं केली. पावसाची तशी एवढी कल्पना कोणाला येईल अशी वाटत नव्हती. त्यामुळं धावपळ करत त्यांना ती आपली बुचाडं झाकून ठेवावी लागली आणि एकदम सायंकाळच्या वेळेच्या पावसामुळं सगळ्यांचीच तशी तारंबळ उडाली आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याचं वातावरण नव्हतं, पण तरीही अनेक ठिकाणावर पाऊस झाल्याची माहिती मिळत आहे. उस्मानाबाद शहरात तर दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान एक ऊन पण होतं आणि पाऊस पण सुरू होता आणि नंतर तो 5:15 जो पाऊस सुरू झाला तो अजूनही पडतच आहे. त्यामुळं वातावरणात थोडा उल्हासही आहे आणि थोडी उदासी पण आहे असं आहे. कारण दसऱ्याचा सण, नवरात्राचा सण उद्यापासून सुरू होत आहे. इकडं खरीपाची पीक काढणी पण सुरू आहे आणि त्याची गोळा करणी सुरू आहे आणि त्यातच हा पाऊस आला. यामुळं थोडं गम आहे, पण पाऊस पडलाच पाहिजे. या पावसानं आणखी पाण्यात वाढ होईल, यामुळं खुशी पण तेवढीच आहे. असो, धाराशिव शहरात वकील नागरी सहकारी पतसंस्था असून ती जवळपास 1 दशकापासून अधिक काळापासून कार्यरत आहे. या पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट राजेंद्र धाराशिवकर आहे. या पतसंस्थेची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेला या संस्थेचे असंख्य सभासद, चिंतक आणि संचालक मंडळ उपस्थित होतं. संस्थेच्या 2022-23चा कार्य अहवाल संस्थेचे चेअरमन राजेंद्र धाराशिवकर यांनी वाचून दाखवला. या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी धाराशिव बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद जोशी हे होते. या सर्वसाधारण सभेला ॲडव्होकेट राम गरड, ॲडव्होकेट पंडितराव नळेगावकर, ॲडव्होकेट पांडुरंगी लोमटे आणि असंख्य असे वकील सभासद आणि इतरही सभासद उपस्थित होते. सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि चेअरमन ॲडव्होकेट राजेंद्र धाराशिवकर यांनी संस्थेची प्रगती उत्तमोत्तम होत असल्यामुळे यावेळी आपण 10%च्या वर सभासदांना लाभांश देणार असल्याचं पण जाहीर केलं. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.